संत गाडगेबाबा आश्रमातर्फे 31वा प्रबोधन यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न। नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घेऊया ताज्या घडामोडी। आमच्या जरूर प्रतिनिधींनी कळवलेल्या माहितीनुसार संत गाडगेबाबा बहुउद्देशीय आश्रम जरूर यांच्या वतीने प्रबोधन यात्रा महोत्सव वर्ष 31 2025 अंतर्गत मानसिक गुलामगिरी विरोधात जरूर येथील वसंतराव विद्यालय येथे दिनांक 25 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। समाजातील अंधश्रद्धा, अविवेक, अन्यायकारक परंपरा व मानसिक गुलामगिरी विरोधात संघटित लढा उभारण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक सरस्वती बोधी तर उद्घाटक म्हणून दशरथ माडावी यवतमाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। प्रमुख वक्ते म्हणून दिलीप सोळंकी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती, जगदीश सिंग नागपूर, मोहम्मद नाजिम सर, सत्यशोधक अनिल खलोकर यांनी विवेकवाद, विज्ञान निष्ठा व अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व अधोरेखित केले। स्वागत अध्यक्ष राणा उर्फ दादासाहेब वानखेडे, उत्क्रांती शिक्षण संस्था जरूर यांनी पाहुण्याचे स्वागत केले। वक्तेगण सरदार जगदीश सिंह व सुरेंद्र बोराळे यांनी समाज परिवर्तनास पोषक विचार मांडत मानसिक गुलामगिरी विरोधात जनजागृतीची गरज स्पष्ट केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर दवडे, आंबेडकराईट विचारवंत जरूर यांनी केले। प्रास्ताविक नरेंद्र पाटील, अध्यक्ष संत गाडगेबाबा बहुउद्देशीय आश्रम जरूर यांनी मांडले। आभार प्रदर्शन गौतम झाडादे यांनी मांडले। अध्यक्षीय भाषणात अशोक सरस्वती बोधी यांनी समाजाला मानसिक गुलामगिरी विरुद्ध युद्धाचा एल्गार देत विवेक, शिक्षण आणि संघटनाच्या माध्यमातूनच समाज मुक्ती शक्य असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला। सर्व मान्यवर पाहुणे व उपस्थित नागरिकांनी या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवण्याचा यावेळी संकल्प व्यक्त केला।